हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, आज आम्ही आलोय झू मध्ये आणि आज गावावरून आलेत आमचे मामू, जे आम्हाला गावी दरवेळेस फिरवतात आणि आज ते मुंबईला त्यांच्या फॅमिलीला घेऊन आले. तर आता आम्ही त्यांना फिरवणार आहेत. झू मध्ये आलोय आम्ही आता. हे बघा, हाय हाय हजीरा, लक्ष एलिफंट कडे. चला, सगळे बघतायत, एन्जॉय करतायत, आपण पण एन्जॉय करूया. आज सगळ्यात फर्स्ट आम्ही आता एलिफंट बघतोय. काय झालं? क्या देख रही है हजीरा? ओय, एलिफंट है, एलिफंट है. हो, गाईज आम्ही बियर इथे शोधत होतो आणि तो जाऊन झाडावर बसलाय, दिसत पण नाही व्हिडिओ मध्ये. तर वरती जाऊन बसलाय आणि माणसं सगळी त्याला खाली शोधतायत. चला आता पुढे काहीतरी बघूया. आमची पब्लिक चालली इकडे. आता आम्ही बघायला चाललोय टायगरला आणि टायगरला बघायला खूप गर्दी झाली आहे. बघूया टायगर दिसतो का आता आम्हाला. चलो देखते. गाईस बघा, टायगर तिकडे बसलाय, त्याची इच्छा नाही होते उठायची, बसलाय आरामात. अरे बाबा बघ ना बाई, ते सकाळी ऍक्टिव्ह असतात आणि आम्ही दुपारच्या टायमिंगला आलो. तर गाईस आता आम्ही आलोय हिप्पोपोटामस बघायला आणि हिप्पोपोटामस आहेत पाण्यात. ते काय त्यांचं तोंड बाहेर काढत नाहीये, ते आरामात झोपलेत एवढ्या गरमीत, मस्त थंड थंड पाण्यात आराम करत. आम्हाला पण असं कोणीतरी स्विमिंग पूल मध्ये दिलं पाहिजे, आम्ही पण जाऊन मस्त झोपू द्यायचं. हे बघा, पाण्यात गेलेत, मस्त आराम चाललाय. मजा येते. त्यांना व्हिडिओ द्यायचं नाही, ते घाबरतायत व्हिडिओ चालू केलं की. डियर, ते बसलेत, सगळे आराम करतात आणि आम्ही त्यांना बघायला आलोय, त्यांना त्रास द्यायला आम्ही आलोय. आणि पावसाचा महिना वाटतच नाही, असं वाटतंय गरमीत चालू आहे. जून आलाय तरी पण पाऊस काही येतच नाहीये. खूप कंटाळलोय. काय खातोय काय माहिती, नुसतं तोंड चाललंय. यांचे शिंगा खूप भारी असतात दिसायला, त्यांच्यासाठी छोटा वॉटरफॉल ठेवलाय. पाणी प्यायला नको. ते जरा झाडं वगैरे आहेत म्हणून चांगलं पण वाटतंय. काय ह्यांची मस्ती चालले, सगळे बघतायत. ते हे फर्स्ट टाइम बघायला आलेत राणीबाग, मामूची फॅमिली, ते गावी राहतात. गाईज इथे मंकीज आहेत, छोटी छोटी बेबी मंकीज पण आहेत. बघा दिसतायत का, असं चढलाय आतमध्ये पण आहे बघा. किती क्यूट आहे हा बेबी मंकी. बघा ही आमची छोटी मंकी. सांगते ती मंकी आहे, मंकी. आता आम्ही सांबर बघायला आलोय. डिअरचा दुसरा भाव सांबर. फ्लावर गार्डन आहे, तिथे आतमध्ये खूप सारे फ्लावर्स आहेत, पण व्हिडिओ मध्ये ते दिसतच नाहीये. मस्त फ्लावर्सने भरलंय गार्डन, चांगलं वाटतं इथे. ते झाडं वगैरे आहेत म्हणून थंड जरा जरी वाटतंय, नाही तर हालत झाली असती जर झाडं वगैरे नसती तर फिरायला आपल्याला ऊन लागलं असतं. हा, तरी पण मी कॅप घातले, पण ऊन नाहीये, पण तरी मी घातले कॅप अशीच टाइमपास. आणि आता आम्ही पेंग्विनच्या इकडे आलोय.
पण आतमध्ये एंट्री नाहीये पेंग्विनचे ते शूटिंग करायला, सो आम्ही घेऊ नाही शकत व्हिडिओ. सो आम्ही पेंग्विन बघून नंतरला तुम्हाला भेटूया. अजून काय काय बघायचं राहिलं आपलं. चिता पण आहे ना, चिता अजून स्नेक मोठे, अजून हाफच वाटतं आम्ही बघितलं असेल. चला जाऊया पेंग्विन बघून येऊ. तुम्ही तर बघितलेच असेल कारण झू ओपन होऊन खूप वर्ष झालेत, लहानपणापासून येतात. पण पेंग्विन आता म्हणजे मुंबईला राहतात. हा, पेंग्विन आता आलेत ना, आता म्हणजे झालेत तरी पण कितीतरी वर्ष, तरी हे नाही करून ना व्हिडिओ. पेंग्विनच्या इथे व्हिडिओ करून दिले पाहिजे तर मजा आली असते. मस्त क्यूट वाटतात छोटी छोटीशी. आम्ही आधी बघून गेलोय म्हणून आम्हाला माहिती. चला आम्ही चाललो आता पेंग्विन बघायला. तर गाईस आम्हाला वाटलेलं आतमध्ये एंट्री नाहीये, बट ह्या टायमिंगला एंट्री दिली आहे फोनला आणि आम्ही पेंग्विन शूट करू शकतो. बघ किती क्यूटशे आहेत छोटे छोटेसे. अरे जा कोणतरी स्विमिंग करायला. काय अजिरा स्विमिंग पण करतायत. मस्त छोटी छोटी शेत. चलो गाईज आता आम्ही आलोय बर्ड्सच्या ब्रिजवर आणि आहे फर्स्ट बर्ड आहे मालाबार पीड हॉर्नबिल. मस्त बनवलं. क्या कर रहा है? सगळे वेगळे वेगळे बर्ड्स आहेत. सगळ्या टाईपचे बर्ड्स तुम्हाला बघायला भेटतील. इथे कॉकटेल आहेत, सगळे लांबे बसलेत. कॉकटेल सगळे आराम करतायत. ते बोलतात तुम्ही पण आराम करा आणि आम्हाला पण आराम करू द्या. हे आहेत टोटल मला पण ह्यांच्यासारखं पाण्यात जाऊन बसायचं मोड करतोय. बघा सगळ्यात जास्त हीच एन्जॉय करते. सगळे ॲनिमल्स बघते. तर गाईज आम्ही आलोय त्या फर्स्ट टाइम क्रोकोडाईल बघायला भेटते आम्हाला. क्रोकोडाईल आहे तिकडे बघा पाण्यात दिसते. वरती आम्ही आलोय बघायला. आता खाली चाललोय, खालून अजून जवळ दिसते. चला आम्ही आता क्रॉक्स बघायला चाललोय. बघूया किती क्रॉक्स आहेत. चलो बापरे समोरच एक मोठा आहे. ओ माय गॉड बघा. किती मोठा आहे हा क्रोकोडाईल. बापरे शांत बसला. चाललोय ॲक्वा बर्ड्स बघायला आतमध्ये. बर्ड्स सोबत जाळ्या. चलो अंदर आ गए हैं. ये देखो बर्ड्स बघा किती सारे उडतात. वरती पण बसलेत. अगं दीदी पूर्ण नेट लावून ठेवले.
अप्पी को बाय करके चलो. अप्पी है वो खाली वेगळ्या वेगळ्या टाइपचे सगळे बर्ड्स आहेत. ऑरेंज कलर का भी है, हल्का ब्राउन कलर, वो वाला वो जो बन जाते हैं. तर गाईस मी शीतलसाठी एक गिफ्ट ऑर्डर केलेलं, ते घरी ऑलरेडी आले. मी आणि शीतल बाहेर होती म्हणून तिला माहिती नाही. आणि हे तिचा प्री बर्थडे गिफ्ट आहे, कारण तिला सुट्ट्या पडल्यात तर आता ती घरीच आहे आणि तिला खूप शॉक आहे या गोष्टीचा. तर चला आता तिला तिचं गिफ्ट देऊया आणि तिची रिॲक्शन बघूया तिचं प्री बर्थडे गिफ्ट काय आहे ते. कारण तिला आता घरी टाईम आहे, तिचे एक्झाम्स संपलेत, घरी कंटाळते ती, मग तिला काहीतरी करण्यासाठी असं काहीतरी गिफ्ट आहे. चलो, तुझं कोणाचं तरी पार्सल आलंय तुझ्या नावाने. कुठलं पार्सल? ते बघ वरती कोणाचं आहे ते, कोणाच्या नावाने आलंय? हिच्याच नावाने आलं ना? दिदीच्या नाही वंडे आलं ते बघ. तुझ्या नावाने आलंय, कोणी पाठवलंय? तुम्हीच मागवलं असं ते. तुझं नाव आहे, माझं नाही. तुझ्या नावाने आलंय. नावाने आलंय. माझं नाव आहे का? दीदीचं नाव आहे. अंकिता थोडं माझं नाव आहे, माझं सुबीरच सौरव. मी दीदीला जोडली. किसने भेजा ये? अरे तुझं आहे का? मला कोण पाठवेल? बघ, तूच मागवलंयस. खोल बघू काय आहे त्याच्यात, मला कोणी पाठवलंय काय. हिला एक खोलता पण येत नाही. बॉक्स के अंदर बॉक्स. बापरे, कितने बॉक्स है. काय वाचतंय? काय दगडे बिगडे पाठवली की काय कोणी? ये पागल. इतनी खुशी मुझे आज तक. कुणी मागवले? मला काय वाटलं ना ते, मला वाटलं हे आहे काय होतं ते कानाचं. अरे काय पण काय नकली नकच पाठवत करून. अरे तेव्हा बस काय आहे? नखांबरोबर आता सगळं ह्याच्यातलंय. हिनेच मागवलं असेल दीदीनी. काय होतं ते नसतं. नख पडते सगळी. ब्रश आहे काय, कैसे लगन. ब्रश पप्पांचे ब्रश आणले की काय पेंटिंग करायला. पप्पांना पेंटिंग करायला. प्रॅक्टिस करायला. किती नख आहेत काय दुनियाभरचे नख. ही नख नाही येत. नख काय? नाही, नेलांचंय. काय पण नाही लागते. अरे हे सगळं ते लावायला. कुठं हे बघ, हे लावायला आहे सगळं. इतनी खुशी मुझे आज तक. काय बोलतात ते, बचपन का प्यार आहे ना. कैसे लगा? बचपन का प्यार. खूप चांगलं वाटलं. माझं प्री बर्थडे गिफ्ट आहे, कारण तुला सुट्ट्या पडल्यात, टाइमपास करायला काय नाही, मग रोज एक एक करून टाइमपास करत बसा घरी. टाइमपास बर्थडे गिफ्ट आहे. ते लहान पोरांना कसं ड्रॉइंग करायला देतात तसं येईल. हा, चांगलं. घरी बसून काहीतरी केलं पाहिजे ना. घरी बसून तिला बाहेर फिरवायचंय, घरात नाही बसवायचंय. तरी पण रोज रोज थोडी फिरवणार आहे. नाही फिरवणार. मग चांगलं. हिला आधीपासून लई शॉक आहे.
कोरोनामध्ये बसून पण तिने तेच केलं. कोरोनात काढले पाहिजे तर मजा आली असती कोरोना. रोज डुबा काय होतात ते. तिकीट हे स्प्रिंकल्स आहेत सगळे रोजचे ब्लॉग आणि हे ते डॉट वगैरे काढतात काय पण ते काढण्यासाठी आहे. आणि हे नेल्स आहेत फेक नेल्स आणि हे काय स्ट्रिप्स आहेत आणि हे पेंटिंग ब्रश आहेत नेल्स वर पेंटिंग करायला. आणि ही ग्लो आहेत ज्याच्यानी नेल्स चिपकवायचे हाताला. चलो हो गया, ये था हमारा प्री बर्थडे गिफ्ट. कुछ बोलना चाहते हो? प्री बर्थडे गिफ्ट असं होतं तर गिफ्ट काय असणार विचार करशील तर एवढं चांगलं प्री बर्थडे गिफ्ट पहिल्यांदा एक्सपेक्ट नव्हतं केलं मी. म्हणून तर दिलं ना. एक्सपेक्ट नाही करणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात. तर गाईज आम्ही आलोय रिटर्न मस्त फिरून राणीबाग. आणि ह्यावेळेस आम्ही नवीन बघितलं ते होते क्रोकोडाईल्स. तर ह्यावेळेस नवीन ॲड झालेले क्रोकोडाईल. तर त्यांना बघून पण खूप मजा आली आणि खूप मोठे मोठे होते. तर सगळं काही आज बघितले आणि फिरवले. मामूंना पण ते आले मुंबईला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.